संपलंय का पाणी? दे, मी घेऊन येतो. रागवलीस माझ्यावर? अगं बोल ना, जे काही मनात आहे ना ते सगळं बोलून टाक. माझा नवऱ्याचा सगळ्यांसमोर झालेला अपमान नाही आवडला मला. तुझा नवरा आणि मी कोण ग त्याची? माझा मुलगा नाहीये तो? सांग ना, माझा मुलगा नाहीये का तो? त्याला असं बोलताना मला आनंद होत होता का? माझ्या काळजात कळ आली होती. त्याला बोलला त्याचा राग नाही आलाय मला, पण सगळ्यांसमोर. हे बघ हे बघ हे बघ, रडू नकोस, रडू नकोस. काय असतं बाळा, तुला राग आलाय मला कळतं, पण हे काय मी मुद्दाम बोलले नव्हते. आपल्या या मोठ्या कुटुंबात कधी कधी असं वागावं लागतं. असं वागलं ना तर त्याचा रिझल्ट वेगळाच येतो. कळलं ना? तुला वाईट वाटलं मला समजतं, पण बाळा तूही मला समजून घे ना. हवं तर मी तुझी माफी मागते. नाही, नको, सॉरी, असं नका करू, पण तुम्ही प्लीज. हे बघ, अपमान मनात धरून बसू नकोस. पोरांवर राग अजिबात काढू नकोस. गणपती आहे ना घरात, गणपती आहे ना, चांगली हसत राहा बघ. रडू नको हा पोरी, रडू नको. हे बघ, आज संध्याकाळची पूजा तू आणि मोहननी मिळून करायची. आज जा, छान पैकी तयार हो, सुंदर दिस. कळलं का बाळा? शानी येतस, उगीच रागून बसलीस. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते